नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा तर भिजत ठेवलेला आहे आणि जे बटाटे आहेत ते आपण ह्या ठिकाणी अर्धा किलो इतके हे बटाटे आहेत आणि पाव किलो आपण साबुदाणा घेतलेला आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरची साल काढून आपण खिसून घेत आहोत. अगदी फास्ट इन्स्टंट आपण ह्या चकल्या बनवत आहोत. कमी वेळामध्ये झटपट चकली कसं बनवता येईल हे पाहायचं आपल्याला. आता पूर्ण खीस जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि बटाटे जे आपले खिसून झालेले आहेत आता एका मोठ्या टोपल्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपण टोपल्यात काढून घेतलं कारण आपल्याला मिक्स करायचं आहे, त्यामुळे मोठं टोपलं घेतलं ह्या ठिकाणी. आणि साबुदाणा सुद्धा काढून घेतलेला आहे. साबुदाणा छान फुललेला आहे कारण आपण 8 तासाकरता हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता. 8 तासानंतर बाहेर काढून घेतलेल्या टोपल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. 1 वाटी इतकं आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि जितके आपल्याला क्वांटिटीमध्ये तिखट हवं आहे त्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी मिरची सुद्धा घेतलेली आहे. ह्या ठिकाणी मी 2 ते 3 मिरच्या इतक्या हिरव्या घेतलेल्या आहेत. आता मिक्सरला त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पूर्ण जी चिकटलेली मिरची पूर्ण निघेल त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यावर काहीच फरक पडत नाही, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता त्यामध्येच आपण मीठ किंवा सेंधीलोण जे वापरतात ते टाकलं तरी चालते. आता जिरे टाकलेले आहेत. आता सर्व जिन्नस आपले आहेत टाकून झालेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालते. आता मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर जे पाणी आपण 1 वाटी आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणी आता आपण ह्या ठिकाणी ह्या साबुदाण्यामध्ये टाकून देणार. ही एक ट्रिक खूप महत्त्वाची आहे कारण थंड पाणी टाकू नका, गरम पाणी टाकून थोडंसं आपल्याला वाफ घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होतं, साबुदाणा अख्खा जसा फुगतो अगदी मस्त मोत्यासारखा जेव्हा आपण चकल्या बनवतो अगदी छान फुगल्या जातात. कच्चा साबुदाणा जर टाकला तर इतक्या छान आपल्या ह्या चकल्या ज्या फुगत नाहीत आणि कडक होतात, खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवून फक्त आपल्याला 5 मिनिट ठेवायचं. जास्त चिकट साबुदाणा होईपर्यंत ठेवायचा नाही, फक्त त्याला वाफ बसली पाहिजे आणि जे साबुदाणा आहे तो छान एकजीव झाला पाहिजे आणि मिक्स करताना आपल्याला सोपा गेला पाहिजे. तर एकदम घट्ट झालं तर मिक्स करताना अवघड जातं. आता ह्या ठिकाणी साबुदाणा परफेक्ट तयार झालेला आहे. आता जो बटाट्याचा खीस घेतलाय त्यामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचंय. टाकल्यानंतर सुद्धा आपण ह्या ठिकाणी हात भरवणार नाही. न हात भरवता आपण ह्या चकल्या आज बनवलेल्या आहेत. बिलकुल हाताने आपण बनवलेल्या. हात भरवायचं म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो, मला तर खूपच कंटाळा येतो. त्यामुळे ह्या ठिकाणी मी फक्त चमच्यानेच ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे. खूप जास्तीचेच बनवत असेल तर तुम्हाला हातानेच मिक्स करावं लागेल कारण थोड्या क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मी ह्या ठिकाणी चमच्यानेच मिक्स करणार आहे. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. पूर्ण साबुदाणा आणि आलू जे आहे ते मस्त मिक्स होऊन एकजीव झालेलं आहे आणि परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी शेवगा घ्यायचा. शेवग्यामध्ये चकल्याची प्लेट टाकून घेतलेली आहे. पॉलिथिन अंथरून टाकलेली आहे किंवा कुठलाही कॉटनचं तुम्ही कापड टाकू शकता. पळीच्या साह्याने आपण आता हा शेवगा भरून घ्यायचे. कुठलाही चमचा घ्या किंवा छोट्या मोठ्या चमच्याने आपण आता हे असं करत करत आपण पूर्ण प्रेस करून भरून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी भरून झालं की एक मोठी आपण पॉलिथिनची टाकली, त्यावरती आपण घरातच ह्या चकल्या बनवत आहोत. 1 तासाकरता ह्या चकल्या मी घरातच ठेवणार आहे. नंतर थोडंसं ऊन आलं की हे बाहेर उन्हाला ठेवायचे. आता जसा आकार पाहिजे तसा आपण हे टाकू शकतो. सुरुवातीला जेव्हा चकल्या टाकतो तेव्हा हात बसत नाही, त्यामुळे थोडं एकदम चकल्या आपल्या वाकड्या तिकड्या होऊ शकतात. पण नंतर जेव्हा आपण चकल्या बनवतो जशा पाहिजेत तशा आपण ह्या ठिकाणी चकल्या बनवू शकतो. अगदी फास्ट बनल्या जातात आणि अगदी 10 मिनिटांमध्ये ह्या चकल्या मी बनवलेल्या आहेत. 10 ते 15 मिनिट पीठ तयार करण्यासाठी लागलेलं होतं आणि 10 मिनिट आपल्याला टाकण्यासाठी लागलेलं आहे. अगदी फटकन आपण ह्या ठिकाणी 1.5 किलोच्या इतक्या आपण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता अशाच चकल्या मी सर्व बनवून घेणार आहे. तर पूर्ण चकल्या बनवून झालेल्या आहे. शेवटची बॅच आपली चालू आहे आणि पूर्ण पीठ जे आहे ते आपण चमच्यानेच काढून घेतलेलं आहे. आता 1 दिवसाकरता आपण ह्या कडकडीत उन्हाला वाळवून घेणार आहोत. वाळल्यानंतर आपल्याला तळून पाहायचं आहे की हा मधला साबुदाणा किती पट फुलू शकतो. अगदी छान. आता ह्या ठिकाणी मी कडकडीत उन्हाला 1 दिवसाकरता वाळवून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे भरपूर ऊन असेल तर तुम्ही उन्हाला डायरेक्ट टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपल्या चकल्या वाळून झालेल्या आहेत. चकल्या आपल्याला तळून पाहायचे. मला सुद्धा तळताना लक्षात येत असेल की साबुदाणा किती फुलतो आणि अगदी लहान आपली चकली सुद्धा अगदी छान फुलून मोठी होते. अगदी हलकी आणि खुसखुशीत चकल्या बनवून तयार होतात. नवीन जरी कोणी बनवलं तर सुद्धा ह्या चकल्या बिलकुल बिघडत नाहीत. अगदी सोपी पद्धत आहे आणि सहज कोणालाही बनवता येणारी आहे. तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगा किंवा एक लाईक करा.
चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता आपल्या चकल्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. आपल्याला तोडून सुद्धा पाहायच्या आहेत की त्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.